गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. ओमायक्रॉन व्हेरियंटने राज्यात शिरकाव केल्याची शक्यता असून दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलाय. आरोग्य विभागाच्या तपासणीतून ही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडल्याचं स्पष्ट झालंय. या रुग्णाचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. पुणे, मुंबई आणि नागपूर सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 13 देशातून आलेल्या प्रवाशांना आता क्वारंटाईन अनिवार्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य असणार आहे. प्रत्येक 8 दिवसानंतर आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात येणार आहे. राज्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून मुंबईत आतापर्यंत 1,60,50,000 डोस पूर्ण करण्यात आलेत. लसीकरणाच्या मोहिमेमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून मुंबईत गेल्या 24 तासात 250 रुग्ण आढळले असून एका दिवसात 4 मृत्यू झालाय. सध्या मुंबईत 2192 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकेकाळी बुलडाणा जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. दर दिवसाला हजाराच्या वर कोरोना रुग्णांची नोंद होत होती. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यात आज जिल्ह्यात फक्त 10 कोरोना रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. असं असतानाही जिल्ह्यातील नागरिक हे बिनधास्त झालेत. बहुतांश नागरिक हे विना मास्क फिरताना दिसत आहेत. पण आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आल्यानं राज्य सरकारनं पुन्हा एकदा निर्बंध घालायला सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे आणि कोरोना लसीकरण करून आपल्यासह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. नवीन व्हेरियंट आल्यानं त्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही केलंय. वडगाव मावळमध्ये पोटोबा मंदिरात इंदोरीकर महाराजांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं. या कीर्तनाला महिलांनी मोठी गर्दी केली. या कार्यक्रमात गर्दी मोठी असली तरी मास्क घालणाऱ्यांची संख्या तुरळक होती. एकीकडे इंदोरीकर महाराज कीर्तनात प्रबोधन करत होते तर दुसरीकडे कीर्तनाला येणाऱ्यांनी मास्क घातला नव्हता. अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा आढावा घेतला असता केवळ 2-4 कर्मचारी वगळता बाजार समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांनी कुठेही मास्क घातलं नसल्याचं दिसून आलंय. ओमायक्रॉनमुळे भारतात नागरिकांना सतर्कता पाळण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलंय. केंद्र सरकारनं नवी नियमावली जारी केली असून 1 डिसेंबरपासून आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान प्रवाशांना प्रवासाचा तपशील देणं बंधनकारक करण्यात आलं असून प्रवाशांना 8 दिवस विलगीकरणात राहणं बंधनकारक असणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागलं असून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त गुन्हे एसटी प्रशासनानं नोंदवलेत. यात 31 गुन्हे एसटीवर दगडफेक केल्याप्रकरणी एक गुन्हेगार हा महामंडळाचा वाहक आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. काही ठिकाणी आगारातून सुटणाऱ्या गाड्या काही अंतरावर जाताच दगडफेक केली जाते. दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात महामंडळानं स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. आधी पेट्रोल आणि डिझेलनं रडवलं, आता सीएनजी सर्वसामान्यांना रडवत आहे. गेल्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा सीएनजी महागलंय. 10 महिन्यात 14 रुपयांनी महागलंय. इंधनवाढीमुळे होरपळून निघालेल्या ग्राहकांना आता सीएनजी पीएनजीची दरवाढ सहन करावी लागणार आहे. राज्यात आजपासून 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर 1 डिसेंबरला कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात 30 नोव्हेंबरला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यानंतर पुढील 48 तासात त्याची तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आलाय. सध्या बाजारात जुना कांदा मुबलक असून डिसेंबर अखेरीपर्यंत बाजारात हा कांदा उपलब्ध असेल. दक्षिणेकडील तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसंच कर्नाटकात अवेळी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा या भागातील नवीन कांद्याला बसलाय. दक्षिणेच्या तुलनेतच यंदा महाराष्ट्रातील कांद्याचं नुकसान कमी झालं असल्यानं आता महाराष्ट्रातील कांद्यावरच भिजतंय. राज्याच्या बाजारात
सध्या नवीन लाल हळवी कांद्याची तुरळक आवक सुरू झाली आहे। आम्ही गिरगावकर टीमनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं 2 वेगवेगळ्या आरोग्य योजनांची सुरुवात केली आहे। या योजनांतर्गत रुग्णांना MRI, सिटी स्कॅन सारख्या अत्यंत महागड्या चाचण्या अद्ययावत क्लिनिकमध्ये 40 ते 60% सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती आम्ही गिरगावकर टीमनं दिली आहे। पुण्यात सीएनजी गॅस टंचाईमुळे पीएमपीएलची प्रवासी सेवा प्रचंड विस्कळीत झाली होती। दिवसभरात तब्बल 500च्या वर फेऱ्या रद्द झाल्या। पीएमपीएमएलच्या 5ही सीएनजी पंपावर किमान 1.5 ते 2 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतून गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पुण्यात अचानकच सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला। नागपूरच्या उप्पलवाडी भागात भीषण आग लागली आहे। प्लास्टिक कंपनीला ही आग लागली। सकाळी 7च्या सुमारास ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबई विमानतळावर महागड्या आयफोनचा साठा जप्त करण्यात आलाय। हाँगकाँगवरून हे आयफोन्स आणण्यात आले होते। DRIनं ही कारवाई केली असून या 3646 आयफोन जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 42,86,00,000 इतकी आहे। हाँगकाँगवरून आलेल्या पार्सलची तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली आहे। नाशिकमध्ये एका इंजिनियरनं आत्महत्या केली आहे। मिलिंद मराठे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांनी होळकर पुलावरून उडी घेत आत्महत्या केली आहे। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे काम नसल्यानं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं। यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या 4 दिवसांवर आलंय। दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे साहित्य संमेलनातील उपस्थिती 50%वर आणावी लागणार आहे। आता 7000 रसिकांचीच उपस्थिती बंधनकारक राहणार आहे। संमेलनस्थळी रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे, तर प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझर देण्याचं नियोजन देखील करण्यात आलंय। संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गोंधळाचं वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। आपनं बैठकीतून वॉकआउट केलं आणि बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली। राजधानी दिल्लीतील शाळा तसंच कॉलेजेस आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहेत। दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे शाळांसह कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता। तसंच सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम होम देण्यात आलं होतं। आता मात्र प्रदूषणाची पातळी घटल्यानं पुन्हा शाळा कॉलेजेस सुरू झाली आहेत। तसंच सर्व कार्यालयही सुरू होत आहेत। मेरठमध्ये एका घराला भीषण आग लागली। या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झालाय। घरगुती गॅसमधून झालेल्या वायुगळतीनंतर घराला आग लागल्याचं समजतंय। मात्र यात घरातील 2 चिमुरड्यांचा बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। तामिळनाडूत पावसानं कहर केलाय। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रशासनाकडून आतापर्यंत अनेकांचं सुखरूप स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। आंध्र प्रदेशमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। तिरुपती मंदिर परिसरातही पावसामुळे काही प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागलाय। उत्तर भारतात थंडीला सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी थंडीसोबतच धुकं पडू लागलंय, पण राज्यात मात्र अद्याप थंडीची चाहूल लागलेली नाही। नागरिक थंडीच्या प्रतीक्षेत आहेत। दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होते, मात्र आता नोव्हेंबर अखेरीसही थंडीचा थांगपत्ता लागत नाहीये। त्यातच आता 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे आता थंडी आणखी लांबणीवर पडणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय। जिओ ग्राहकांसाठी आता खुशखबर आहे। जिओनं रविवारी आपल्या ग्राहकांसाठी नवीन अनलिमिटेड प्लॅन जाहीर केलाय। जागतिक स्तरावर सर्वात कमी किमतीत दर्जेदार सेवा देण्याचं वचन जिओनं पुन्हा एकदा पाळलंय।
या प्लॅनमध्ये जिओच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। या योजना उद्योग जगतात सर्वोत्तम असून 1 डिसेंबर 2021 पासून हा नवीन प्लॅन सुरू होणार आहे। या बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। क्रीडा आणि सिने जगतातील घडामोडी पाहूयात थोडक्यात। भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया भक्कम स्थितीमध्ये। आज या टेस्टच्या 5व्या दिवशी न्यूझीलंडला 274 रनचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे। न्यूझीलंडची दुसऱ्या इनिंगमध्ये सुरुवात खराब झाली असून त्यांनी 1 विकेट देखील गमावली आहे। त्यामुळे अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 9 बळींची आवश्यकता आहे, तर न्यूझीलंडची अवस्था अजूनही बिकट आहे। हार्दिक पांड्याने सध्या फिटनेस आणि गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केलंय। त्याने निवडकर्त्या काही काळासाठी तो उपलब्ध नसल्याचं निवडकर्त्यांनी सांगितलंय, कारण भविष्यात जेव्हा खेळाडूंची निवड करण्याची वेळ येईल त्यावेळी तो फिट आणि गोलंदाजी करण्यासाठी तयार असेल। सध्या IPL 2022च्या मेगा लिलावाची जोरदार चर्चा आहे। खेळाडूंना रिटेन केलं जात आहे। या पार्श्वभूमीवर पंड्यानं हे विधान केलंय। विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे। ऐश्वर्याला तिच्या आयुष्यात साधारण जीवन जगायला आवडतं। आता संगीतकार आणि गायक विशाल ददलानी सारेगमपच्या या शोमध्ये त्यानं मोठा खुलासा केलाय। ऐश्वर्यानं 1-2 नाही तर तब्बल 30 लोकांना जेवण वाढल्याचा किस्सा त्यानं शेअर केलाय। गोव्यातील 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी याच्या चित्रपटानं 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता जितेंद्र जोशी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झानं मे महिन्यात आई झाली आहे। आई झाल्यानंतर काही महिन्यातच दिया पुन्हा एकदा रॅम्पवर उतरली आहे। दियानं काम करायला सुरुवात केली। दियानं नुकतंच फॅशन डिझायनर अनिता डोंगरेसाठी रॅम्प वॉक केला। यावेळी दियानं लाल रंगाचा बांधणीचा लेहंगा परिधान केला होता। बॉलिवूड अभिनेत्री आणि काजोलची धाकटी बहीण तनिषा मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे। तनिषानं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलंय। या बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।